नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण एकदम चटपटीत असा कैरीचा गुळांबा याची रेसिपी पाहणार आहोत. आणि ही रेसिपी बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि हे खायला देखील खूप छान लागतं. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. गुळांबा बनवण्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या घेताना एकदम फ्रेश अशा घ्यायच्या, सुकलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाहीत. आता या पाण्याने स्वच्छ धुवून काढूया. त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि कैऱ्या एकदम चोळून स्वच्छ धुवून काढायच्यात, कारण ताज्या कैऱ्यांना चीक लागलेला असतो. आता हे एका कापडाने पुसून काढायचे. कैऱ्यांना अजिबात पाणी राहता कामा नये असं हे पुसून काढायचे. इथे आपण दोन्हीही कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून देखील घेतलेल्या आहेत. आता आपण याची सालं काढून घेऊयात. दोन्हीही कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत. इथे आपल्या दोन्ही कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत. आता हे किसणीने किसून घेऊयात. इथे आपल्या दोन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहेत. आता हा किस आहे तो आपण एका वाटीमध्ये भरून घेऊयात. इथे आपण कैरीचा किस एका वाटीमध्ये भरून घेतलाय आणि तो 1 वाटी इतका भरलाय. आता आपण गूळ घेणार आहोत. तर जेवढा कैरीचा किस भरलाय तेवढाच गूळ घ्यायचा आहे. तर आपण गूळ देखील 1 वाटी घेतलेला आहे. आता एक कढई घेऊया. ती स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे. आता त्याच्यामध्ये कैरीचा किस टाकून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे गूळ देखील टाकून घ्यायचा आहे आणि ते दोन्हीही छान मिक्स करून घ्यायचे. इथे आपला कैरीचा किस आणि गूळ छान मिक्स झालाय. आता हे शिजवून घेऊयात. इथे आपण कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे. आता हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे 5 मिनिटं शिजवून घेऊयात. आपण हे 5 मिनिटं शिजवून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता की गूळ हा कैरीच्या किसामध्ये पूर्णपणे सगळा विरघळला आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी याची लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेऊयात. 3 मिनिटं झालेले आहेत. आता यावरील झाकण काढून घेऊया आणि हे पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊया. इथे आपला गुळांबा बनून तयार झालेला आहे आणि आता याची फ्लेम बंद करायची आहे, कारण यापेक्षा जास्त तो शिजवायचा नाही आहे गुळांबा. कारण यापेक्षा जर जास्त शिजवला तर तो खूप घट्ट होईल आणि गुळांबा असा रसरशीत खायला खूप छान लागतो. त्यामुळे यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आहे. आता हे सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे आपला कैरीचा गुळांबा हा बनून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की याचं टेक्स्चर किती छान आहे आणि रंग देखील छान आलेला आहे आणि खायला देखील हे खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि हा गुळांबा तुम्ही वर्षभर टिकवून ठेवू शकता. फक्त काय करायचं आहे की गुळांबा एकदम थंड झाल्यानंतरच तो एखादा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. आणि एक काळजी घ्यायची आहे, गुळांबा बनवत असताना आपण जे साहित्य वापरणार आहोत, जसं की आपण किसणी वापरणार आहोत किंवा आपण जी कढई वापरणार आहोत, किंवा जो उलथणा वापरणार आहोत, ते एकदम कोरडं असलं पाहिजे. त्याला अजिबात पाण्याचा अंश असता कामा नये, नाहीतर याला बुरशी लागू शकते. असं तुम्ही हे गुळांबा वर्षभर खाऊ शकता. तुम्ही हे रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी देखील चालेल. रूम टेम्परेचरला देखील हे एकदम व्यवस्थित राहतं. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला देखील ही नक्कीच आवडेल. आणि अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.